काळ्या कसदार ओल्या जमिनीत एक कोंब उगवला. त्यांना वाटलं ती वेल आहे. त्यांनी आधाराला काठी उभी केली. कोंब सांगत राहिला की मी झाड आहे, पण त्यांनी ते ऐकलंच नाही. त्यांनी तिला वेलच बनवलं. तिने कुठल्या दिशेला वाढायचं हे तेच ठरवू लागले. जरा इकडे तिकडे सरकली की तिला छाटून सरळ करू लागले. तिला ओढ होती स्वच्छ सूर्यप्रकाशाची, पण ते तिला प्रकाशाकडे झेपावू द्यायचे नाहीत. आधाराने कशीबशी ती वाढू लागली. वेल आता बहरू लागली. तिच्या बहरण्याची त्यांना धास्ती वाटू लागली. वेल आता पूर्ण वाढली. ती आता फुलांनी बहरून गेली. तिच्या मनात आणि भोवताली आता फुलपाखरं रुंजी घालू लागली. मनातल्या मनात तिने पाखरांची हितगुज करण्याचं स्वप्न पाहिलं. स्वप्न पाहता पाहता तिचा डोळा लागला. डोळे उघडले आणि पाहतो तर काय, तिला तिच्या जमिनीतून, त्या उबदार कुशीतून उपटून दुसऱ्या बागेत रुजवलेलं. तिथेही तो काठीचा आधार आणि चहूबाजूनी कुंपण. पाखरांना आता ती भेटू शकत नव्हती. ती थोडी हिरमुसली. त्या नव्या अनोळखी जमिनीत तिला हरवल्यासारखं वाटू लागलं. ती कोमेजली. इथेही तिला प्रकाशापासून दूरच ठेवण्यात आलं. अचानक एक दिवस पाहतो तर काय, तिच्या फुलाचं फळ झालं होतं. ती आनंदली, पण त्यांनी ते फळही तोडलं. आता दरवेळी हे असंच होऊ लागलं. ती फुलायची आणि फळांवर मात्र त्यांचा हक्क. तिला वाटलं ते फळांना चांगलं जपत असतील, कदाचित आपल्यापेक्षाही जास्त. सूर्याला पाहण्यासाठी ती धडपडायची. ती थोडी जरी इकडे तिकडे सरकली की लगेच ते तिला छाटून टाकायचं. ती झुरू लागली मोकळ्या आकाशाला पाहण्यासाठी, पण अशक्यच होतं ते. तिने प्रयत्न वाढवले. ती रोज झेप घ्यायची त्या मोकळ्या आकाशाकडे, त्या उबदार भास्कराकडे. तिथेच कदाचित आपला जीवनरस असेल असं तिला वाटायचं. ती वाढायची त्याच्याच दिशेने, ते परत छाटायचे. ती वाढायची, ते छाटायचे. ती वाढायची, ते छाटायचे. बरेच दिवस हे असंच सुरू राहिलं. सततच्या छाटण्या वाढण्याच्या संघर्षानं तिला कणखर बनवलं. ती आता जोमाने झेपावत होती. आता त्यांना सतत छाटत राहण्याचा वैताग आला. त्याने शिक्का मारला की हे बियाणं हट्टी आहे. त्यांनी तिला पुन्हा मुळातून उपटून फेकून दिलं. तिने पाहिलं आजूबाजूला. खडकाळ माळरान आणि वर मोकळा आभाळ. वर तिच्यासाठी जीवनरस घेऊन उभा असलेला भास्कर. तिने परत पसरली मुळं जमिनीत. आता तिला आधाराची गरज नव्हती. आता ती झाड होती, झाड. असं झाड तुमच्या परिचयात असेल तर तिला हे नक्की पाठवा.